हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अख्खा मसूरची भाजी बनवत आहोत, तर चला बनवायला सुरुवात करूयात। तर अख्खा मसूरची भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप मसूर रात्रभर भिजत ठेवला होता। भिजवण्यापूर्वी मी या मसूरला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपला मसूर चांगला भिजलेला आहे। आता आपण याची भाजी बनवायला सुरुवात करूयात। तर भाजी बनवण्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। या कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकत आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी टाकायचे। मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये 1/4 टीस्पून हिंग, 1 टीस्पून जिरे, त्याचबरोबर 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे। कांदे परतत असतानाच त्यामध्ये आपल्याला 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट देखील टाकायचे आणि कांद्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचे। कांदा परतला की त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो टाकलाय। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याला परतायचं आहे। टोमॅटो परततोय तोपर्यंत आपण इथे ओल्या खोबऱ्याचं वाटण करूया। तर इथे मी थोडं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याला बारीक वाटून घेते। हे बारीक वाटलेलं खोबरं मी या टोमॅटोच्या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे आणि याला देखील चांगलं परतत आहे। या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे। आता यामध्ये मी हळद, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला टाकलाय आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून याला परतत आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे आपले मसाले चांगले परतून झालेत। आता मी यामध्ये आपला जो अख्खा मसूर आपण भिजवून घेतलेला होता तो टाकलाय आणि याला देखील मिक्स करून घेते। आता यामध्ये मी 1.5 तांब्या गरम पाणी केलेलं आहे ते ओतलंय। ही भाजी बनवताना मी गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे। आता यावर आपण झाकण ठेवून याला 7 ते 8 मिनिटं शिजवून घेणार आहोत। ही भाजी बनायला उशीर लागत नाही किंवा मसूर शिजायला देखील उशीर लागत नाही। तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झाली आहे। मसूर देखील यामधली शिजलेली आहे। इथे मी पाण्याची जी क्वांटिटी वापरलेली आहे 1.5 तांब्या म्हणजे 3 ग्लास इथे मी पाणी वापरलेलं आहे, ते एकदम परफेक्ट आहे। तर आता ही भाजी आपली शिजलेली आहे। मी गॅस बंद करते आणि एका भांड्यामध्ये काढून घेते। तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।